जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या खुल्या पर्यावरण शाळेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला जो एपिसोड आहे तो 25वा एपिसोड आहे आपल्या खुल्या पर्यावरण शाळेचा. आणि आपल्यापैकी सर्वांना माहितच असेल की संस्थेने देखील आता 25 वर्ष पूर्ण केलं आहे. त्यामुळे खरंच खूप स्पेशल आहे, कारण की रौप्य महोत्सवी एपिसोड असं आपण याला म्हणू शकतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा ही ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आलेला उपक्रम आहे. आणि आपण दर शुक्रवारी वेगवेगळे विषय घेऊन या शाळेच्या माध्यमातून भेटत असतो. पर्यावरण दक्षता मंडळ अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये काम करतं पर्यावरण क्षेत्रातल्या, आणि त्यापैकीच एका प्रकल्पाची माहिती आपण ऑलरेडी एका मागच्या सेशनमध्ये निसर्गाविषयी जाणून घेतला आहे. परंतु आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून मला या निसर्गाविषयी तुम्हाला सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण सुरुवातीला निसर्गाची माहिती घेतली तेव्हा म्हणजे निसर्ग जर आपण पाहिला तर प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. तर आता जर तुम्ही निसर्गाला भेट दिलीत तर तुम्हाला तिकडचा पावसाळा अनुभवायला मिळू शकतो. आणि तिथे अनेक प्रकारची झाडं झुडपं आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर फुलपाखरं आहेत, अनेक प्रकारचे कीटक आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी तिथे आपल्याला बघायला मिळते. आणि पावसाळ्यातला निसर्गायन तर अतिशय युनिक आहे. म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन खूप म्हणजे वेगळ्या प्रकारे तुम्ही तिकडे जाऊन पाऊस अनुभवू शकता, निसर्ग अनुभवू शकता. तर तुम्ही नक्की सर्वांनी निसर्गायनला भेट द्या. त्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. मी हा पोस्टर पुन्हा एकदा आपल्या ग्रुपवरती पाठवेन, तेव्हा तुम्ही सर्वांनी नक्की त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून निसर्गायनला भेट देऊ शकता. आज अजून एका विषयासंदर्भात तुम्हाला सांगू इच्छिते की आज एक दिवस आहे, पर्यावरण दिन आहे, तो म्हणजे खारफुटी दिन. आणि त्या दिवसाविषयीच आपण आज जास्त माहिती घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री हेमंत कारखानी सर. मी सरांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. ते गोदरेजच्या मॅनग्रोव्ह डिपार्टमेंटमध्ये असोसिएट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत 2007 पासून. त्यानंतर त्यांना एकूण 23 वर्षांचा मॅनग्रोव्ह बायोडायव्हर्सिटी रिसर्च या विषयामधला एक्सपिरियन्स आहे. त्यांनी अनेक मॅनग्रोव्ह बायोडायव्हर्सिटी एक्सपर्ट, फील्ड इन्स्ट्रक्टर, मॅनग्रोव्ह सिक्युरिटी ऑब्झर्व्हर आणि रिसर्च गाईड असे अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांनी मॅनग्रोव्ह या विषयात त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 1000 पेक्षा जास्त मॅनग्रोव्ह बद्दल अवेअरनेस प्रोग्राम किंवा एज्युकेशनल प्रोग्राम्स घेतलेले आहेत. ते स्वतः एक उत्तम नेचर फोटोग्राफर देखील आहेत. आणि अनेक विद्यार्थी किंवा ज्यांना रिसर्च करण्यामध्ये इंटरेस्ट आहे मॅनग्रोव्ह या विषयामध्ये किंवा मॅनग्रोव्ह बायोडायव्हर्सिटी या विषयात, त्यांच्यासाठी ते प्रोजेक्ट गाईड देखील आहेत. ते अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी या विषयावरती पेपर मांडलेले आहेत. आणि वेगवेगळ्या रिसर्च कॉन्फरन्सेस मधून ते या विषयाबद्दल नेहमीच नवनवीन माहिती आपल्यासमोर येत असतात. तर आता फार वेळ न घेता मी हेमंत कारखानी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. आज आपण जाणून घेणार आहोत मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम बद्दल आणि मॅनग्रोव्ह युनिक का आहेत, आजच्या दिवसाचं महत्व काय, या सर्वांबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊया. ओव्हर टू यू सर. नमस्कार. सुरभीने अत्यंत उत्तम अशा शब्दांमध्ये आजच्या दिवसाचं महत्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर बाबतीत मी अजून फार काही बोलणार नाही.
तिने जरी माझा सगळा एक्सपिरियन्स वगैरे सांगितला असेल, खारफुटीवरचं माझ्या कामाचा अनुभव सांगितला असेल, तरी पण अजिबात घाबरून जाऊ नका की काहीतरी क्लिष्ट अशा शब्दांमध्ये, क्लिष्ट विषयांमध्ये मी तुमच्याशी बोलेन. सर्वसामान्य माणसांना जी भाषा कळेल तितक्या सोप्या भाषेमधनच आपण मँग्रोव्ह बद्दल किंवा खारफुटीबद्दल बोलणार आहोत. सर्वात पहिलं माझं असं वैयक्तिक मत आहे की खारफुटीला किंवा मँग्रोव्हला कांदळवन हा शब्द तितकासा बरोबर नाही. कारण खारफुटी हा झाडांचा प्रकार आहे. त्या खारफुटीमध्ये तिवर, कांदळ, चिपी, सूड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खारफुटी मोडतात. तर ग्रे मँग्रोव्ह हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात तिवर. त्यानंतर मँग्रोव्ह ऍपल जे आहे त्याला म्हणतात चिपी. त्याचे पण 2 प्रकार आहेत, एक सोनचिपी आणि एक पांढरी चिपी. दुसरं मँग्रोव्ह आहे एक मिल्की मँग्रोव्ह, त्याला म्हणतात सूड. एक मँग्रोव्ह आहे रेड मँग्रोव्ह, त्याला म्हणतात कांदळ. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कांदळवन बोलता त्यावेळेला तुम्ही फक्त रेड मँग्रोव्ह बद्दल बोलता. त्याच्यामुळे खारफुटी आणि मँग्रोव्ह हे शब्द बरोबर आहे. खारफुटीचं जंगल म्हणजे याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खारफुटी आले. आपल्या गोदरेजच्या जंगलामध्ये 16, महाराष्ट्रामध्ये 24, भारतामध्ये 67 आणि पूर्ण जगामध्ये 140 पासून 145 विविध प्रकारच्या खारफुटी आणि त्यांच्या सानिध्यात वाढणाऱ्या वनस्पती आपल्याला बघायला मिळू शकतात. हा जो सर्वात पहिला तुम्हाला फोटो दिसतोय तो खारफुटीचा एकदम वरून घेतलेला फोटो आहे. आणि जर कर्सर बघू शकत असाल तर फोटोच्या वरती एक पांढरी लाईन दिसते, पांढरा पॅच दिसतोय. तो आहे आशियामधली सगळ्यात लांब असलेली किंवा मोठी असलेली खाडी, ठाणे खाडी. आणि त्या ठाणे खाडीमधूनच विविध उपखाड्यांचा जन्म होतो, ज्याला आपण क्रिकलेट्स म्हणू शकतो किंवा त्याला ट्रॅब्युटरीज म्हणतात. आता ही एक माझा कर्सर बघा, एक आपल्या फोटोच्या शेवटच्या खालपर्यंत टोकापर्यंत एक असाच एक कालवा आलेला आहे, एक पाण्याचा प्रवाह आलेला आहे. असे भरपूर प्रवाह ठाणे खाडीच्या प्रवाहामुळे तयार होतात. आणि ते प्रवाह जे आहेत ते खारफुटीच्या जंगलांना पोषक पाणी आणि इतर उपयोगी पदार्थ प्रोव्हाइड करतात. अनेकांना असं वाटतं की खारफुटी ही झुडपांमध्ये गणली जाणारी वनस्पती आहे. असं नाहीये. हा फोटो जो आहे तो साधारणतः दुपारी 12-1च्या दरम्यान काढलाय, तरी सुद्धा खालच्या बाजूला बघा एकदम तुम्हाला काळोख दिसेल. खारफुटी हे प्रचंड मोठे मोठे असे वृक्ष प्रकारातल्या वनस्पती असतात. आता मला अनेक जण विचारतात की मँग्रोव्ह या शब्दाचा अर्थ काय? तर मँग्रोव्ह आणि ग्रूव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे जंगल, सॅक्रेड ग्रूव्ह हे देवराई, ग्रूव्ह म्हणजे जंगल. आणि मँग्रोव्ह म्हणजे समथिंग रिलेटेड विथ कोस्टलाईन, तटावरती जे काय आहे तटीय प्रदेश ह्याला म्हणतात मँग्रोव्ह. मग ज्या वेळेला एखादं जंगल तटावरचं असतं, किनारी प्रदेशामधलं असतं, तर मँग्रोव्ह त्याला असं नाव दिलं गेलेलं आहे. मग ते काय तिकडे काय सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत का? नाही. त्याच्यामध्ये 5 अशा गोष्टी आहेत त्या एरियामध्ये किंवा तिकडच्या परिस्थितीमध्ये ज्या इतर वनस्पतींना मारक ठरतात. सर्वात पहिलं म्हणजे मोठ्या प्रमाणातली क्षारता, सॅलिनिटी. दुसरं आहे अत्यंत मऊ अशी दलदल, ज्याला आपण क्विकसँड असं म्हणू शकतो, मार्शी लँड. पुढचं आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणात असणारा तिकडे पाणी, इतकं पाणी की आतमध्ये त्याची वनस्पतींची मुळं कुजू शकतात. तटेवरती असल्यामुळे पलीकडे असणारा समुद्र, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जरी वादळ वारे आले, सर्वात पहिले अटॅक होतो आपला किंवा मँग्रोव्ह वरती. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या इतर वनस्पतींना मारक ठरतात. मग या मारक ठरल्यानंतर सुद्धा खारफुटी तिकडे का राहतात ते आपण पुढच्या काही गोष्टी स्लाइड्स मध्ये बघूया. हे आहे जागतिक खारफुटीचं डिस्ट्रीब्युशन. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तेव्हा हिरवी जी लाईन आहे, ब्लॉचेस, डॉट्स जे काय दिसत आहेत, ठिपके दिसत आहेत, ते सगळे जमीन आणि पाण्याच्या मधोमध आहेत. ह्याच्यावरूनच कळतं की खारफुटी ह्या जमीन आणि पाण्याच्या दरम्यान आढळतात. पुढचा फोटो तुम्हाला चित्र दिसेल ते आहे आपल्या भारतीय उपखंडाचं. ह्याच्यामध्ये जे गुलाबी रंगाचे डॉट्स दिसत आहेत ते सुद्धा जमीन आणि पाणी ह्याच्या बरोबर
मध्यभागी आहेत. आणि ह्याच्यामुळे वर्ण पण सुद्धा आपल्याला कळतं की खारफुटी ह्या जमीन आणि पाण्याच्या मध्यभागी दरम्यान असतात. मग खारफुटीमध्ये जिकडे त्या वाढतात तिकडे वैशिष्ट्य काय काय आहे त्या वेळची ती तुम्हाला मगाशी सांगितलं. मोठ्या प्रमाणात मीठ आहे, पाणी असल्यामुळे ऑक्सिजन नाहीये जमिनीमध्ये, अत्यंत नरम चिखल आहे, भरती ओढीचा पाण्याचा प्रवाह आहे आणि खारं पाणी असल्यामुळे इकडे गोड पाणी अत्यंत कमी किंवा नसण्यात जमा असतं. मग ह्या ठिकाणी ह्या सगळ्याला पुरून उरायचं म्हणजे ते आपल्या स्वतःमध्ये काहीतरी खास घटक उपलब्ध करायला लागतील, ज्याला म्हणतात अडॅप्टेशन. तर खारफुटीमध्ये विविध प्रकारचे अडॅप्टेशन्स असतात. सर्वात पहिलं म्हणजे त्यांच्या पानांमध्ये मीठ बाहेर टाकणाऱ्या ग्रंथी असतात. या ग्रंथी काय करतात, जसं आपल्याला अश्रू ग्रंथी आहेत, आपल्याला घामाच्या ग्रंथी आहेत, आपल्याला किडनी आहे, या सगळे ज्या ग्रंथी आहेत त्या मीठ बाहेर टाकतात आपल्या शरीरामधनं. तसंच खारफुटीमध्ये पानामध्ये असणाऱ्या क्षार उत्सर्जित करणाऱ्या ग्रंथी म्हणजे सॉल्ट एक्सक्रीटिंग ग्लँड ज्या आहेत त्या मीठ बाहेर टाकण्याचं काम करतात. मधला फोटो बघा, फिल्ट्रेशन. काही काही खारफुटी ज्या आहेत त्या एकदमच खूप छान प्रकारे इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये या ग्रंथी नसतात. मग काय होतं, त्या ज्या वनस्पती आहेत खारफुटीच्या त्या आपल्याला हवा तेवढंच मीठ आतमध्ये घेतात, बाकीचं बाहेर सोडून देतात. त्याच्यामुळे त्यांना त्याच्या खास ग्रंथींची गरज नसते. आणि शेवटचा फोटो बघा, त्याच्यामध्ये खारफुटींच्या विविध भागांमध्ये मीठ साठवून ठेवलं जातं, जेणेकरून ते त्यांच्या शरीरातल्या मेन सिस्टीम मधनं बाजूला काढलं जातं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये खारफुटीमध्ये विविध प्रकारची मुळं असतात. सर्वात पहिलं आहे श्वसन मुळे, ज्याला आपण ब्रीदिंग रूट्स म्हणतो, सायन्सच्या भाषेमध्ये न्यूमॅटोफोर रूट्स. गरज काय आहे, कारण मगाच्या एक अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की तिकडे लॅक ऑफ ऑक्सिजन किंवा हवेचा, तिकडे हवा नसतेच आतमध्ये. मग श्वसन कसं करणार, आतली मुळं. मग ती आतली मुळं जी आहेत ती गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने अजून वेगवेगळ्या प्रकारच्या जन्म देतात किंवा मुळं तयार करतात, जी उलट्या बाजूने वाढून, मुळं कशी खाली वाढतात ना, ही उलट्या बाजूने वाढून हवेमध्ये येतात आणि ओहोटीच्या वेळेला हवेमधनं ऑक्सिजन घेतात. ऑक्सिजन, मी चुकी करत नाही इकडे, तुम्ही म्हणा की तुम्ही बोललो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडनं, नाही, ऑक्सिजन घेतात. श्वसनाबद्दल बोलतोय मी, प्रकाश संश्लेषणाबद्दल बोलत नाही. ऑक्सिजन घेतात आणि मग पाण्यामध्ये राहून सुद्धा त्यांना एकदम योग्य प्रमाणामध्ये श्वसन करता येतं. स्टील ट्रूथ्स बघा, तिथे शेवटच्या लाईन मध्ये पहिलं दिसतंय, ह्याला म्हणतात आधारमुळे. आणि ही जी आधारमुळे आहेत ती एकदम नरम अशा दलदलीच्या जमिनीमध्ये मोठमोठ्या खारफुटीच्या वृक्षांना आधार देण्याचं काम करतात, म्हणून त्यांना स्टिल्ट मुळे असं म्हणतात किंवा आधारमुळे असं म्हणतात. त्याच्यानंतर एक खूप महत्वाचं अनुकूलन खारफुटीमध्ये आहे. त्याच्या अगोदर एक आम्हाला आठवण पडली, तुम्हाला सांगतो. खारफुटीच्या पानांवरती मेणाचा थर असतो. हा का असावा? जेव्हा मी हा प्रश्न माझ्या विविध प्रोग्राम मध्ये बोलतो त्यावेळेला अनेक जण म्हणतात की इव्हॅपोरेशन कमी करण्यासाठी किंवा बाष्पीभवन कमी करण्यासाठी. चुकीचं आहे. या झिरोफाईट किंवा शुष्कोदभिद वनस्पती नाहीयेत. म्हणजे अजून सोपा करून सांगतो, लेमॅनच्या ह्याच्यामध्ये वाळवंट्यामध्ये वनस्पती नाही, त्यांना कुठेही पाण्याची बचत करण्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे ते उत्तर चुकीचं आहे. खरं उत्तर असं आहे की ज्या वेळेला भरतीच्या वेळेला ह्या खारफुटींचा खालचा भाग पाण्यामध्ये बुडला जातो 2-2, 3-3, कधी कधी 4-4 तासापर्यंत, त्यावेळेला ते कुजू नये आतले अवयव त्यांचे, म्हणून जसं आपल्या आयकार्डला एक प्लॅस्टिकचं कोटिंग असतं, लॅमिनेशन असतं, तसं खारफुटीच्या पानांना हा मेणाचा थर वाचवतो आणि आतमध्ये खारं पाणी जात नाही. अजून पुढचं एक अनुकूलन खारफुटीमध्ये आहे, जे तुम्हाला स्लाइडवर दिसतंय, ते म्हणजे विव्हिपॅरस जर्मिनेशन. म्हणजे लक्षात घ्या, अंडज आणि जरायुज. अंडज म्हणजे ओव्हिपॅरस, अंडी घालणारे ऑर्गॅनिझम्स किंवा सजीव, आणि विव्हिपॅरस म्हणजे जरायुज, डायरेक्टली बाळांना जन्म देणारे सजीव. मग वनस्पती कोण आहेत? वनस्पती आहेत ओव्हिपॅरस म्हणजे अंडज, कारण त्या बिया तयार करतात आणि बियांना, सीड्सना लॅटिन लँग्वेज मध्ये, भाषेमध्ये ओव्हम किंवा ओव्हा असं म्हणतात.
मग खारफुटी का वेगळ्या? पहिला फोटो बघा, तुम्हाला इकडे एक छोटीशी बी दिसेल. खरं काय होतं, बी तयार झाली की फळ झाडावरनं खाली पडतं आणि बी रुजते. जर फळ नसेल आणि नुसती बी उघडी असेल तर तुम्हाला हे माहितीये, कापसाचा गोंडा जो अनेक वेळा उडत उडत आपण त्या म्हातारी म्हातारी म्हणतो आणि तो हवेमधनं लांब जातो, ह्याला प्रसारण असं म्हणतात आणि त्याला सीड डिस्पर्जल असं म्हणतात. अशा प्रकारचं सीड डिस्पर्जल कधीच खारफुटींमध्ये होत नाही. त्या ज्या बिया असतात त्या ह्या पहिल्या फोटो दाखवल्याप्रमाणे झाडाला चिकटून बसतात आणि त्यानंतर त्यांच्यापासून एक अंकुर निघतो, तिकडे त्या रुजतात, अंकुर मोठाले होतात. दुसऱ्या नंबरचा फोटो बघा, आणि त्या अंकुर तसेच राहतात. मग त्यांना पानासारखे अवयव येतात, थोडीशी मुळे येतात आणि मेन खोडासारखे अवयव तरी दिसतो तुम्हाला. मग ती जी आई आहे खारफुटीची, ती त्यांना आपल्यापासून लांब करते. वरून पडतात, खाली काय आहे, चिखल, चिखलामध्ये रुजतात आणि नवीन झाडाचा, म्हणजे झाड नाही, आपण झाड नाही बोलायचं मला, नवीन बाळ आपलं नवीन आयुष्य आईपासून लांब तयार करतात. आणि जर भरती असेल तर हायटाईड, ते तरंगतं आणि ते पण एवढे हुशार आहेत, तरंगताना आपण जेव्हा एखादी लाकडाची काठी टाकतो तेव्हा ती पाण्यात अशी तरंगते, कारण त्याचं गुरुत्व मध्य सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्युटेड, त्याला म्हणतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पण हे जे खारफुटीचं झाड आहे ना, त्याचा गुरुत्व मध्य त्याच्या मुळापाशी असतो. त्याच्यामुळे ज्या वेळेला ते जमिनीवर पाण्यामध्ये पडतं तेव्हा ते असंच या पोल्युशन मध्ये त्याचं तरंगतं आणि मग लांब 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 ओटीच्या प्रवाहामधनं जातं. आणि ज्या वेळेला ते लांब जातं, ओटी पूर्ण खाली येते आणि जेव्हा त्याची मुळं दलदलीला चिकटतात, त्यावेळेला मग आपल्या आई झाडापासून लांब अंतरावर, काही किलोमीटर अंतरावरती का होईना, ते आपलं नवीन जीवन सुरू करतं. आणि अशाच प्रकारे खारफुटी इथिओपियापासून 30° उत्तर आणि 30° दक्षिण विषुववृत्तापासून अशा 60° पट्ट्यामध्ये, त्याला उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध म्हणतात, त्याच्यामध्ये त्या वाढतात, तयार झालेल्या आहेत. आणि जसे जसे लांब झाले एकमेकांपासून तसं तिकडचं पाणी, तिकडचं हवामान, तिकडचं जमीन, तिकडचं सगळंच वातावरण त्यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू फरक पडत गेला ओरिजिनल आईपासून. आणि मग अशा प्रकारे विविध प्रजाती, जे तुम्हाला मगाशी संख्या सांगितली ना, विविध प्रजाती त्यांच्या खारफुटीच्या निर्माण झाल्या. तर अशा प्रकारे त्या एक वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायमॅटिक कंडिशनला, पर्यावरणाला स्वतःला अनुकूलित करून घेतात. आता तुम्हाला सगळं माहिती आहे खारफुटी कशा वाढतात, कुठे वाढतात, कसे कुठे कुठे आहेत, कोणत्या वाईट परिस्थितीत वाढतात, अनुकूलन काय झालं. आता बघूया त्यांचं आपण जतन का करायला पाहिजे. 26 जुलै काय असाच त्यांनी एखादी दिवस मिळाला, चिठ्ठी काढली, चला 26 जुलै आलं, त्याला आपण मँग्रो डे आपण घोषित करूया, असं काय झालं नाहीये. आपल्याला माहितीये 26 जुलैला काय झालं होतं. त्याच्या अगोदर 2005ला काय झालं होतं, सुनामी आली होती, वाट लागली सगळी आणि कोस्टल रिजनचं पूर्ण सगळं निस्तनाबूत झालं होतं. जिकडे जिकडे खारफुटी होत्या त्या ठिकाणी जो काय प्रादुर्भाव होता, दुष्परिणाम होता, तो एकदमच कमी झाला. आणि मग तेव्हा लोकांचे डोळे उघडले आणि ज्यांचे उघडले नाही त्यांचे उघडावे म्हणून, आणि जास्तीत जास्त अवेअरनेस वाढावा म्हणून मग 26 जुलैला आपण जागतिक खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून सेलिब्रेट करायला लागलो. आणि त्याच्या पुढे मग आता नक्की त्याचे उपयोग काय काय आहेत. सर्वात पहिला म्हणजे अन्न. खारफुटींची फळं खाण्यायोग्य असतात. खारफुटींना म्हणजे अनेक मला लोक विचारतात, खारफुटीला फळं येतात का? ऑब्व्हियसली येतात ना, एंजिओस्पर्म तर आहेत, सपुष्प वनस्पती, त्याच्यामुळे येणारच आहे. फुलं येतात, मग फळं पण येणार आहेत. मँग्रो ऍपल जे झाड आहे, ज्याला मी मग अशी आपलं चिपी म्हणून म्हटलं, तर 2 जाती आहेत. की जे अल्बा म्हणून आहे, सोनर्शिया अल्बा, ज्याला आपण पांढरी चिपी म्हणतो, ते महाराष्ट्राचं राज्य खारफुटीचं झाड आहे. त्याच्या फळांचं लोणचं करतात आणि चटणी सुद्धा करतात. त्यानंतर मिसवाक नावाचे खारफुटीच्या सानिध्यात वाढणारं झाड आहे. त्याच्या लाल लाल मस्त रंगाच्या बेरी येतात, बेरीसारखी फळं, आणि ते पण खाऊ शकतो. त्यानंतर गुजरात आणि राजस्थानच्या सीमेच्या वरती जे शेतकरी आहेत, जे मासेमारी करणारे लोक आहेत, कोळी लोक आहेत, ती त्यांच्या गुराढोरांना खारफुटीच्या जंगलामध्ये चरण्यासाठी पाठवतात. म्हणजे पानं सुद्धा महत्वाची आहेत त्यांची. म्हणजे
अन्न म्हणून त्याचा उपयोग केला जातो अनेक प्रकारच्या सजीवांकडनं. पुढचं आहे लाईव्हलीहूड, म्हणजे नॉर्मल जीवनमान जगण्यासाठी. कोळी लोक जी आहेत ती त्यांची मासेमारी खारफुटीच्या आसपासच्या पाण्यामध्ये करतात, कारण त्यांना माहित आहे की विविध प्रकारचे मासे त्यांची अंडी आणि त्यांची बाळं खारफुटीच्या मुळांच्या आसपास करतात, जेणेकरून त्यांना लपायला जागा मिळेल आणि मोठे मासे त्यांची सहजासहजी शिकार करू शकणार नाहीत, म्हणून त्यांना तिकडे जास्त प्रमाणामध्ये मासे मिळू शकतात. पुढचं आहे रॉ मटेरियल, म्हणजे कच्चा माल. कसा काय कच्चा माल? ह्या ज्या बोटी आहेत ना फिशरमॅनच्या किंवा कोळी लोकांच्या, त्या सुद्धा खास करून खारफुटीच्या लाकडापासून तयार केल्या जातात. कारण असं एक लाकूड ज्याचा जन्म पाण्यामध्ये झालेला आहे आणि असं एक लाकूड जे दिवसातून 2दा भरतीच्या पाण्याखाली 4-4, 5-5 तास बुडून आहे, त्या लाकडाचा वॉटर रेजिस्टन्स कॅपॅसिटी आपण जे म्हणतो की पाण्याशी कसं त्याला मिळतं जुळतं घ्यायचं, ते त्याचा खूप छान असल्यामुळे बोटीचं त्यांचं जीवनमान सुद्धा वाढतं कोळ्यांच्या. फ्युएल, जळल्यानंतर त्याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरी किंवा उष्मा आपल्याला मिळू शकतो बाकीच्या लाकडाच्या तुलनेत. टॅनिन नावाचं एक रसायन जे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जी लोक चहा पितात ते रोज टॅनिन शरीरात घेतात, आणि ज्या लोकांना चहाचं व्यसन आहे त्या लोकांनी जर चहा घेतला नाही तर त्याचं डोकं ठणाना फुटतं. हेच ते टॅनिन. त्यानंतर लेदर इंडस्ट्रीमध्ये, चामड्याच्या इंडस्ट्रीमध्ये जे चामडं तयार करतात त्याच्यामध्ये ते टॅनिन मध्ये 24 तास भिजून ठेवतात, तेव्हा ते त्याच्यापासून वस्तू तयार करू शकतात. त्यानंतर लाकडाचं जे पॉलिश असतं, वॉर्निश नाही, पॉलिश. वॉर्निश मध्ये सॉल्व्हंट आहे अल्कोहोलचं. पॉलिश जे आहे ब्राऊन रंगाचं, चॉकलेट रंगाचं, ते पण टॅनिन पासून तयार करतात. म्हणून खारफुटीचा उपयोग टॅनिनसाठी मुख्यत्वे करू शकतो आपण. विविध प्रकारची रसायनं आणि औषधं खारफुटीच्या वनस्पतीपासून तयार केली जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला टॅनिन सांगितलं मी. मिसवाक जे आहे, मिसवाकचा उपयोग मिसवाक टूथपेस्ट मध्ये सुद्धा केला जातो. शिवाय मिसवाकच्या काड्यांचा उपयोग दातून म्हणून आपल्या कडुनिंबाच्या काड्यांसाठी सुद्धा केला जातो. विविध प्रकारचे संशोधनासाठी स्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम, म्हणजे संशोधनासाठी जागा तयार देण्याचं काम खारफुटीची परिसंस्था अगदी आरामात करते. इकडे बघा तुम्हाला ते मी की लाल रंगाची ती बेरी असते मिसवाकची, तुम्हाला इकडे दिसते पहिल्या फोटोमध्ये. त्यानंतर खारफुटीच्या जंगलामध्ये कोळी लोकांच्या बोटी सुद्धा दिसतात. विविध प्रकारचे प्राणी नाही, त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, खारफुटी या ज्या आहेत त्या बाकीच्या वनस्पतींच्या तुलनेत 5 पट जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि 3 पट जास्त ऑक्सिजन देतात. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन आपल्या अंगामध्ये स्टोअर करून ठेवण्याचं काम त्या करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन. म्हणून त्यांना त्या प्रोसेसला, त्या पद्धतीला कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे इतकं मोठ्या प्रमाणात घेतात की त्यांना ग्रीन लंग्स ऑफ दॅट एरिया किंवा हरित फुफ्फुसे त्या जागेची असं खारफुटी म्हटलं जातं. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर संजय गांधी नॅशनल पार्क नंतर खारफुटीची जंगलं जी आहेत आपली, ती दुसऱ्या हरित फुफ्फुसाचं काम करतात. त्याच्यानंतर विविध प्रकारचे सजीव जे आहेत ते 3 गोष्टींसाठी खारफुटीच्या जंगलाचा वापर करतात. फीडिंग, खाणं मिळवण्यासाठी, ब्रीडिंग, पुनरुत्पादनासाठी, आणि नेस्टिंग म्हणजे राहण्यासाठी. आणि खारफुटीची जर चांगली जंगलं असतील तर त्यांना सगळ्यांना चांगल्या प्रकारचा आधार मिळू शकतो. ओळखू शकता? सगळेच ओळखू शकाल. अत्यंत सुंदर असे हिवाळ्यात स्थलांतरित करणारे पक्षी फ्लेमिंगो ठाणा खाडीमध्ये हजारोच्या संख्येने येतात, नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत, एप्रिल पर्यंत. आणि त्याला तुम्ही बोट राईड करून भांडूप पंपिंग स्टेशनला छानपैकी जाऊ शकता आणि तिकडे तुम्ही त्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकता. हे तुम्हाला मग सांगितलं काय काय प्रकारच्या सर्व्हिसेस देतात. या प्रकारचे तुम्हाला प्राणी दिसू शकतात. आपल्याकडे सोनेरी कोल्हा, ज्याला गोल्डन जॅकल म्हणतात, ते आहे. विक्रोळीच्या गोदरेजमध्ये, म्हणजे गोदरेजच्या मँग्रोव्ह मध्ये तुम्हाला 83 प्रकारचे स्पायडर्स किंवा कोळी दिसतील. पहिला फोटो बघा एका खेकड्याचा आहे, त्याला म्हणतात एक नांगीवाला खेकडा किंवा फिडलर क्रॅब. हा सुद्धा खारफुटीचं एक इंडिकेटर स्पीसीज म्हणून आहे. तो खारफुटीच्या ठिकाणीच तो राहतो. सगळ्यात खालचा फोटो जो आहे पहिला, तो आहे इंडियन ग्रे मोंगूस, तो सुद्धा खारफुटीमध्ये असतो. 2 नंबरचा फोटो आहे खेकड्याच्या खाली, तो आहे ग्लॉसी मार्श स्नेक, सेमी वेनमस किंवा अर्धविषारी साप. तो तुम्हाला खारफुटीमध्ये मिळू शकतो.
आता आजचा दिवसच खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे ही स्लाइड एकदम महत्वाची, नीट लक्ष देऊन बघा. कुठेही कोणीही खार फुटपायचा स्क्रीनशॉट काढून गेल्याचा, कुठे कोणीही खार फुटीचं नुकसान करत असेल तर ह्या सगळ्या कायद्याच्या अंडर त्याला अटक केली जाऊ शकते. कोणत्याही याच्यामध्ये पॉइंट बघा, डायरेक्टली इनडायरेक्टली खारफुटीशी संबंधित आहे. CRZ कोस्टल रेग्युलेटरी झोन खारफुटीपासून 500 मीटर अंतरावर तुम्ही काहीच करू शकत नाही, फक्त रिसर्च आणि एज्युकेशन दोनच गोष्टी. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन खारफुटी पर्यावरणाचा भाग आहे, ऍप्लिकेबल होतं. महाराष्ट्र ट्री फेलिंग ऍक्ट खारफुटी वनस्पती आहेत, ऍप्लिकेबल होतो. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन खारफुटीच्या जंगलामध्ये किंवा तिकडच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही अनट्रीटेड वॉटर पाणी सोडता त्यावेळेला तुम्ही त्याचं पोल्युशन करता, प्रदूषण करता, तो त्याच्या अंडर पण तुम्हाला कारवाई तुमच्यावरती होऊ शकते. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट खारफुटीमध्ये किती वन्यजीव आहेत, त्यांना काहीही केलं तुम्हाला कायद्याने शिक्षा होऊ शकते. कोणताही तुम्हाला म्हणतो ना बघा, कोणताही ऍक्ट बघा, कायदा बघा, तो खारफुटीला चांगलाच आहे. तरी सुद्धा हे कोणा दिसत नाही का? आज गुगल अर्थ वरनं किंवा भुवन नावाचे ऍप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, आपण गुगल करतो अमेरिकेचं, पण भुवन सुद्धा बघा गुगल करू शकता. इस्रोनी काढलेलं आहे, मच बेटर दॅन गुगल, पण मॅप त्यांचा तुम्हाला नाही. तर त्याच्यामध्ये एखादी कार दिसू शकते, झेब्रा क्रॉसिंग वर चालताना माणूस दिसू शकतो, एवढ्या झोपड्या का दिसू शकत नाहीत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर एवढं सगळं CRZचा अंडर असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंग चाललेलंच आहे मँग्रोव्ह मध्ये. खारफुटीच्या आजूबाजूला बघा तुम्हाला लांब कुठेतरी एखादं तरी डम्पिंग ग्राउंड 100% दिसणार. अगोदर तिकडे खारफुटी होत्या. खारफुटीला मारण्यासाठी उत्तम म्हणजे त्या बिचाऱ्यांना पाणीच द्यायचं नाही. पाण्यावर तर जगतात, पण पाणी नाही दिलं तर मरतील, मेल्यानंतर सुकून जातील, आणि सुकलेले लाकड तोडायला परवानगी आहे. एकदम परफेक्टली स्टेप बाय स्टेप या सगळ्या माफिया जे ना, लँड माफिया, यांचं काम चाललेलं असतं. त्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मधनं, कारखान्यांमधनं त्यांचं केमिकलचं पाणी डायरेक्टली कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता, ट्रीटमेंट न करता आजूबाजूच्या पाण्यामध्ये सोडलं जातं. तुम्हाला वाटतंय का ह्याच्यामध्ये मासे असतील? आणि मग पूर्णपणे जीवसृष्टीचा या ठिकाणच्या जैवविविधतेचा ऱ्हास होतो. हे झालं कारखान्यांमधलं पाणी. आता हे झालं तुमच्या आमच्या घरातलं पाणी. भांडूप पंपिंग स्टेशन, घाटकोपर पंपिंग स्टेशन, ठाण्याचं पंपिंग स्टेशन, सगळे पंपिंग स्टेशन तर आहेत, पण फुल थ्रोटल मध्ये काम करतायत का? नाही. त्यांच्यामध्ये जे प्रेसिपिटर्स जे आहेत, ते रोटर्स जे आहेत, ते तुम्ही आत्ता या क्षणी मॅप लावून बघा, कोणताही पंपिंग स्टेशन बघा तुम्ही मुंबईचं, मी गॅरंटी देऊन सांगतो त्याच्यामध्ये किती टक्के रोटर चालू आहेत बघा. लाईव्ह मध्ये जेव्हा काही तुम्हाला ते फोटो तिकडचा घेतला असेल, गुगलच्या नाही, नासाच्या सॅटेलाइटनी, त्यावेळेस तुम्हाला दिसेल 16 रोटर पैकी 2-3 किंवा 1 चालू असेल, बाकीचे बंद असतात. मग असंच एक घाणेरडं पाणी आमच्या मँग्रोव्ह मध्ये सोडलं जातं. बाजूला बघा फोटोच्या तिकडे मँग्रोव्ह दिसत आहेत, आणि त्या पाईपाच्या राईट हँड साईडला बघा, तुमचा लेफ्ट हँड साईड बघा, इकडे पक्षी उडतोय. हा पक्षी मासे खातो. या माशांच्या शरीरामध्ये आयुष्यभर त्या पाण्यात काढल्यामुळे, डिटर्जंटच्या पाण्यात, साबणाच्या पाण्यात काढल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये सुद्धा हे केमिकल्स असतात. मग ते मासे आपण खातो आणि मग आपल्याला आजार होतात. आणि आपण म्हणतो मला तर एका काय म्हणतात त्याला, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही, मी चहा पण पित नाही, बाकीचं तर सोडाच, तरी पण मी आजारी कसा पडलो, तरी पण मला कॅन्सर कसा झाला, त्याच्या मागे हे कारण असतं. खारफुटीची डायरेक्ट तोड हा सुद्धा खूप वाईट प्रकार आहे. तरी सुद्धा काही ठिकाणी खूप छान कामं केली जातात. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत, 5 मिनिटात मी संपेन माझं. गोदरेजनी वर्ल्ड बँकच्या साह्याने विक्रोळी घाटकोपरच्या दरम्यान 80 एकर जमिनीवरती 1,20,000 खारफुटीच्या सॅपलिंगची लागवड केली. आणि ते स्ट्रक्चर बघा कसं आहे, फिश बोन स्ट्रक्चर, म्हणजे मासाचा काटा मधला, आणि त्याला अशी काटे, फिश बोन टेक्निक त्याला म्हणतात. आणि ते अशी जबरदस्त टेक्निक आहे
की अशा प्रकारे ते कालवे खणले जातात की जेव्हा भरतीचं पाणी येतं तेव्हा त्या कॅनलच्या कालव्याच्या एंड पर्यंत जातं आणि जेव्हा ओटी येते तेव्हा ते पाणी मागे नाही फिरत, ते तिकडेच राहतं. अशा प्रकारच्या अँगल म्हणजे कोणावर ते कट केले जातं जेणेकरून शेवटपर्यंत पूर्ण पुढच्या भरतीपर्यंत खारफुटींना पाणी मिळेल. अशा प्रकारचं केलं. आणि आता सुद्धा बघा ही 2017ची इमेज आहे आणि 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मी तिकडे गेलो होतो पावसामधनं. उत्तम प्रकारचे खारफुटी अजून सुद्धा जगतात. असं काहीतरी करू शकतो आपण. आता पटकन आपण स्पीडमध्ये मेन ज्या मुंबईमधल्या आजूबाजूच्या परिसरात दिसणाऱ्या खारफुटी त्याच्याविषयी माहिती घेऊया. सर्वात जास्त आढळणार आहे तिवर, ग्रे मँग्रोव्ह. ग्रे का म्हणतात? पानाचा खालचा भाग राखाडी रंगाचा असतो. सगळ्यात जास्त मुंबईत का मिळतं? एक गोष्ट चांगली, एक गोष्ट वाईट. चांगली गोष्ट पहिल्यांदा सांगतो. मुंबईच्या जवळ समुद्र आहे, समुद्राच्या जवळ खाडी आहे, खाडीमध्ये डायरेक्ट समुद्राचं पाणी येतं, क्षारता जास्त आहे म्हणून. आणि वाईट गोष्ट म्हणजे हे झाड सगळ्यात जास्त प्रदूषणाला टिकाव धरू शकतं. आणि मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण असल्यामुळे हे जास्त प्रकारात वाढतं. पुढचं आहे रेड मँग्रोव्ह, कांदळ. आता कळलं कांदळ का म्हणतात त्याला? कांदळ वन नाही आहे, कारण हे बघा खारफुटीच्या जंगलामध्ये ही सगळी झाडं आहेत, मग कांदळ वनच का म्हणायचं? तिवराची वन किंवा खारफुटी का नाही म्हणायचं? हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं. त्याच्या मागचं हे कारण तुम्हाला दिसतंय. म्हणजे आजपासून कांदळ वने बोलायचा सोडा. कांदळ वनम हा मल्याळम शब्द आहे, तो त्यांना वापरू देत. आपल्याकडे उत्तम खारफुटी हा शब्दच आहे. खारफुटीचे जंगलच हा शब्द वापरायचा आपण सगळ्यांनी मिळून. तर हे आहे कांदळ, रेड मँग्रोव्ह. उंच 10-10, 12-12 फुटावरनं मुळं खाली येतात आणि त्यांना एक्स्ट्रा सपोर्ट येतात खारफुटीला. मिरची सारखं दिसतंय म्हणून मराठीमध्ये मिरची खारफुटी म्हणतात. रिव्हर मँग्रोव्ह हे झाड जरा शुद्ध पाणी नाही, गोड्या पाण्याचा जिकडे प्रादुर्भाव जास्त असेल अशा ठिकाणी वाढण्याला प्राधान्य देतं. आणि हे मगाशी तुम्हाला म्हटलं होतं पांढरी चिपी, आणि हीच ती पांढरी चिपी. काय आहे लक्षात आहे का? महाराष्ट्राचं राज्य खारफुटीचं झाड. पांढरी चिपी कारण पांढरा रंग फुलाचा. सोन चिपी जी आहे त्याला म्हणतात सोनर्शिया अपेटाला, त्याला पिवळ्या रंगाची फुलं येतात म्हणून पिवळा म्हणजे सोन्यासारखा दिसतो म्हणून सोन चिपी. मिल्की मँग्रोव्ह सूड म्हणतात मराठीमध्ये. आणि हे आहे मादी झाड, हे आहे नर झाड. बघा दोघांमध्ये कसा फरक आहे बघा. फुलं आलेत आणि कोन्स आलेत. अनेकांनी खाल्लं असेल बहुतेक हे. त्याला मराठीमध्ये घोळीची भाजी म्हणतात, हिंदी आणि गुजरातीमध्ये दावला म्हणतात. ही आहे एक प्रकारची वेल, सरपटणारी वेल. इंग्लिशमध्ये क्रिपर्स, खारफुटीच्या आजूबाजूला वाढतात. आणि हे आहे सिहोली, ह्याला म्हणतात मारंडी, अॅकॅन्थस. खारफुटीच्या सानिध्यात वाढणारं झाड आहे. उत्तम दिसतं, छान दिसतं. थोड्या प्रमाणात असेल तर ओके. जर मोठ्या प्रमाणात कोणी दिसलं, आधी एकर आणि एकरनी जमीन त्यांनी भरलेली आहे, तर कुठेतरी लाल सिग्नल आहे. पूर्वी तिकडे खारफुटी होत्या, मानवी कार्यामुळे किंवा निसर्गाच्या काही घटनांमुळे त्या खारफुटी मेल्या, ती जागा रिकामी झाली आणि त्या जागेवरती ह्यांनी आपलं राज्य तयार केलं. म्हणून this plant is considered as indicator of decline mangrove ecosystem. पण एक झाड नाही, थोडीशी झाडं नाही, एकर बद्दल बोलतोय. खारफुटीच्या सानिध्यात वाढणारं झाड आहे, ते असणारच आहे, पण मर्यादेपेक्षा जास्त असेल तर काहीतरी गोंधळ असं समजायचं. आणि मिसवाक तुम्हाला याच्याबरोबर बरंच काही सांगितलेलं आहे. सगळ्यात जास्त सगळ्यात डॉमिनंटपणे आढळणारं हे झाड आहे. आता पटकन खारफुटीचे मध्ये दिसणारे प्राणी बघूया. हा आहे न्यूटा मासा. मासा आहे, जमिनीवर आहे, कारण फुफ्फुसाने श्वास घेतो. जेव्हा भरती असते, पाणी असतं, त्यावेळेला तो कल्याणी श्वसन करतो. मड स्किपर त्याला म्हणतात. खारफुटीच्या जवळ असणारा इंडिकेटर स्पीसीज. स्कॅट, मराठीमध्ये वडा मासा. मासळी मार्केटमध्ये सुद्धा मिळतो, मासळी बाजारात. आणि टँक मध्ये आपण त्याला ऑर्नामेंटल फिश किंवा शोभिवंत मासे म्हणून सुद्धा ठेवू शकतो. टेलिस्कोपियम स्नेल,
हा जो आहे शंख, हा टेलिस्कोप सारखा दुर्बिणीसारखा दिसतो म्हणून त्यात असं म्हणतात. मग कशी दाखवलं, फिडलर खेकडा, एक नांगीवाला खेकडा म्हणतात. खारफुटीच्या सानिध्यात त्याला राहायचंय. आतमध्ये मुळं आहेत, मुळांमुळे बीळ जास्त मोठा नाही करू शकत कारण मुळांचा अडथळा आहे, मग कमी जागेमध्ये राहण्यासाठी म्हणून विकसित झालेला आहे. सोनेरी कोल्हा तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं, खारफुटीमध्ये सर्रास आढळतो. भांडूप पंपिंग स्टेशनला आहे, गोदरेजमध्ये आहे, सगळीकडे. जंगली डुक्कर, रानडुक्कर, इंडियन ग्रे मुंगूस. हे अजून एक महत्वाचं, आपले जर मिसवाक झाड आहे ना, त्या मिसवाक झाडावरती अंडी घालतं, आळ्या त्या झाड खातात. ह्याचा मराठी ना खूप छान आहे, पिलू प्रिया. प्रिया म्हणजे काय, आवडणारी, आवडणारा कोणतरी. ह्याला कोण आवडतं, पिलू आवडतं. तर पिलू कोण आहे, मिसवाकला मराठीत पिलू म्हणतात. बघा मजेशीर आहे, मिसवाक झाडाला मराठीत पिलू म्हणतात. पिलू आवडतं कारण त्याच्यावरती अंडी घालतं, अंडी त्या अंड्यानंतर आया येऊन त्या पिलूला खातात म्हणून पिलू प्रिया याचं मराठीत नाव. साल्मन अरब इंग्लिशमध्ये म्हणतात. आता पटकन तुम्हाला छान व्हिडिओ दाखवतो. 11 तास मी कॅमेरा किनाऱ्यावर ठेवला होता आणि ते 11 तास 23 सेकंदामध्ये छोटे केलेत. आता मजा बघा. बरं, आता तुम्हाला काय बघायचंय, आपल्याकडे फक्त 2 मिनिटं उरलेली आहेत. आपल्याला काय बघायचं, तुम्हाला काय आवडेल असे मेलेले फ्लेमिंगो जे लोकांनी मारलेले शिकारीसाठी, मांस खाण्यासाठी, की त्यांच्या जवळ जाऊन त्यांना प्रोटेक्ट करायला आवडेल. प्रदूषणामुळे तो वडा मासा मेलेला आवडेल, की तुमच्या टँक मध्ये सुंदर दिसणारा, किंवा जो आपण मच्छी मार्केटमध्ये निघून जातात म्हणजे ह्युमन कन्झम्पशनला आवडेल तुम्हाला. एकदम छान खारफुटीच्या जंगलात फिरायला आवडेल, की वृक्षतोड केलेले खारफुटीचे फक्त ओंडके बघायला आवडेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून ठरवायच्यात काय करायचं ते. तुम्हाला अजून जर खारफुटीची माहिती हवी असेल तर माझा ऑफिशियल ईमेल ऍड्रेस आहे गोदरेजचा, तुम्ही मला मेल करू शकता. फोन नंबर आहे, त्याच्यावर कॉल करू शकता. खारफुटी बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल, कोणत्याही, नो लिमिट, मी तुमच्यासाठी आहे. युट्यूब चॅनेल आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याच्यावरती मँग्रोवचे सगळ्या प्रकारचे फ्लोरा फॉनाचे व्हिडिओ एकदम छोटे छोटे आहेत, विदाउट कॉमेंट्री, एडिटेबल सबटायटल्स आहेत, तुमच्या भाषेत तुम्ही ते मराठीमध्ये करू शकता. इंस्टाग्राम मध्ये खूप सुंदर सुंदर फोटो तुम्हाला खारफुटीचे आणि बाकीच्या पर्यावरणाचे दिसतील, तुम्ही ते पण सबस्क्राईब करू शकता. म्हणजे तुम्हाला भरपूर माहितीचा खजिना सगळीकडे उपलब्ध आहे. पर्यावरण रक्षिता मंडळाकडे तर आम्ही सगळेच आहोत, आपण सगळेच आहोत. त्यांच्याकडे पण तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये माहिती वेळोवेळी मिळत जाईल. आणि अशा प्रकारे बरोबर वेळेवरती 2-3 मिनिटं उरलेली असताना मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आणि कोणत्या प्रकारे प्रश्न वगैरे असतील तर मी आहे तुमच्याकडे. खूप खूप धन्यवाद हेमंत सर. तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने आज आम्हाला मॅनग्रोव्हची सफर घडवून आणली खऱ्या अर्थाने. आपल्याला काही क्वेश्चन्स आले आहेत, त्याविषयी मी थोडे कमेंट्स आहेत ते वाचते आधी. तुमचं सेशन सर्वांना भरपूर आवडलं आहे. कोकिळा ढाके मॅमनी सांगितलं की बरीच माहिती नव्हती त्यांना आणि छान वैज्ञानिक माहिती मिळाली आहे तुमच्या या सेशनमुळे. त्यानंतर प्रशांत सरांनी सांगितले माहितीपूर्ण सत्र झाले. प्रदीप सरांनी सुद्धा सांगितलं आहे माहितीपूर्ण व्याख्यान झालेलं आहे. हे प्रेमानंद सर, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. प्रेमा शर्मा बोलतोय की मला असं विचारायचं की आपण जर प्लॅन करून एखाद्या रिकाम्या जागेवरती खारफुटीचं लागवड करू शकतो का? खूप मस्त प्रश्न आहे. ह्या प्रश्नाची मी वाट बघत होतो. बरं, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मी एक प्रतिप्रश्न करतो सगळ्यांनाच. फ्लेमिंगो कुठे राहतात? 3 ऑप्शन देतोय. लायनीशीर, पाणी, दलदल, खारफुटी. कोणी उत्तर द्या. पाणी, दलदल, खारफुटी. लायनीशीर बोललोय.
आधी पाणी असतं, मग दलदल असते, मग खारफुटी असते. फ्लेमिंगो कुठे राहतात? दलदल. दलदलीमध्ये. ओके. आणि मग त्या दलदलीवरती खारफुटी लावली तर काय होईल? पहिली गोष्ट ती वाढणारच नाही, कारण आज तिकडे खारफुटी नाहीये, गेले हजारो वर्ष नाहीये, म्हणजे तिकडे काहीतरी गडबड आहे जेणेकरून तिकडे खारफुटी येऊ शकत नाही. खारफुटी एक ठराविक लाईन त्यांची जी निसर्गाने दिलेली आहे ती पार नाही करू शकत, कारण मग त्यांना पाणी जास्त होतं. पाणी जास्त झालं की त्यांची मुळं श्वास घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना एक ठराविक प्रमाणातच पाणी आणि हवा लागते. त्याच्यामुळे एक तर खारफुटी वाढणार नाही. अगदी वाढवल्या असतात आणि त्या दलदली जरी तुम्ही खारफुटीने पॅक केल्यात तरी नॉर्दर्न शावलर नावाचं बदक, हळदी कुंकू नावाचं बदक, ज्याला आपण स्पॉट बिल डक म्हणतो, फ्लेमिंगो आणि बाकीचे वेब टोवाले पक्षी ज्यांच्या पायांना पडदेत, असे पक्षी कधीच तुमच्याकडे येणार नाहीत. कारण बघा, ते मी मुळं दाखवली होती, त्या मुळांचे काटे आहेत, त्याच्यावरती त्यांनी पाय दिला तर त्यांचे पडदे पूर्ण फाटून जातील आणि मग ते इन्फेक्शन होऊन मरतील. मायग्रेट स्थलांतरित पक्ष्यांना लँडिंग करण्यासाठी, उतरण्यासाठी दलदल गरजेची आहे. त्याच्यामुळे आम्ही गोदरेजमध्ये सुद्धा पूर्वी शेकडो खारफुटींचं प्लांटेशन करायचो लोक आल्यानंतर, आणि ते मग तुम्हाला दाखवलंच नाही 1,20,000, पण त्यानंतर दलदली सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. ग्रासलँड महत्वाचे आहेत, सॉल्टस्पॅन महत्वाचे आहेत, ओपन एरिया महत्वाचे आहेत, वॉटरलॉग एरिया महत्वाचे आहेत. 6 खारफुटी जो 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 एरिया आहे ना, तो फक्त खारफुटीचा नसतो. 6 प्रकारच्या गोष्टी तिकडे असतात. खारफुटी, दलदल वगैरे वगैरे म्हणजे सगळं सांगितलं ते. प्रत्येक अधिवास, प्रत्येक बायोस्फिअर ह्याच्यामध्ये काय ना काय आपापल्या गोष्टी असतात, आणि त्याच गोष्टी तुम्ही एक खारफुटी पाहिजे म्हणून त्या तुम्ही नष्ट करायचा आपल्याला अधिकार नाही. हा, दुसरी गोष्ट त्याच्यामध्येच, जर एखाद्या ठिकाणी पूर्वी खारफुटी असतील आणि आता नसतील, खास करून पिसिकल्चर म्हणजे मत्स्यपालनामुळे खारफुटी तोडल्यात, मिठागरांसाठी खारफुटी तोडल्यात, किंवा खारफुटीच्या ठिकाणी तिकडे डम्पिंग केलेलं आहे, रिक्लेमेशन केलेलं आहे म्हणून खारफुटी गेल्यात, अशा जागेवरतीच तुम्ही खारफुटीचं प्रजनन करू शकता, खारफुटी लावू शकता. अदरवाईज नॅचरली जिकडे दलदली ओपन आहे तिकडे करायचं नाही, करू शकतच नाही आपण. थँक्यू सर. पुढचा एक प्रश्न आहे की खाडीच्या म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मँग्रोव्ज इन क्रीक याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? हो. 2 प्रकारे डिस्ट्रीब्युशन होतं, एक सॅलिनिटी वाईज आणि दुसरं वॉटर अवेलेबिलिटी वाईज. मराठीमध्ये सांगतो. ठाणे खाडीचं उदाहरण आपण घेऊया. ठाणे खाडी ह्या दोन्ही उदाहरणामध्ये परफेक्ट आहे. ठाणे खाडी जेव्हा समुद्र अरब सागर पासून निघते ती थेट कळव्यापर्यंत जाऊन थांबते. ज्या ठिकाणी ती समुद्राजवळ असते त्यावेळेला तिच्यामध्ये मॅक्झिमम सॅलिनिटी असते. समुद्रापासून मुलुंडपर्यंत जेव्हा असते, विक्रोळीपासून मुलुंडपर्यंत जेव्हा असते तेव्हा त्याची इंटरमिजिएट म्हणजे अर्धी सॅलिनिटी होते. मुलुंडपासून कळव्यापर्यंत असते तिची सॅलिनिटी क्षारता अजून कमी होते. आता तुम्ही विचार, कमी कोण करतं? पाणी तर सेम आहे. इकडे एक मजा आहे. उल्हास रिव्हर जी आहे, कर्जत खोपोलीवर येते, तिचं पाणी ठाणे खाडीमध्ये सोडते कळव्याला. डोंबिवलीपासून तुम्ही जर बघितलं, अगदी कल्याण पासून बघितलं तर दिवा वगैरे करत करत मुंब्रा करत करत ती जी उल्हास नदी आहे ती ठाणे खाडीला मिळते, किंवा उलट बोलूया आपण, ठाणे खाडी तिला येऊन मिळते. भरतीमध्ये ठाणे खाडीचं खारं पाणी उल्हास नदीमध्ये जातं, जे थेट डोंबिवलीपर्यंत जातं, म्हणून तिकडे मँग्रोव्ह आहेत. आणि ओहोटीमध्ये जेव्हा समुद्राचं पाणी नसतं तेव्हा नदीचं पाणी, उल्हास नदीचं पाणी इकडे येतं ठाणे खाडीमध्ये. प्रचंड प्रमाणामध्ये सॅलिनिटी कमी होते. हे झाले सॅलिनिटी वाईज ग्रेडेशन, आणि त्यानुसार त्याला टॉलरंट करणारे अनुकूलित असे खारफुटीचे विविध प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, फ्रंट मँग्रोव्ह, मिडल मँग्रोव्ह, बॅक मँग्रोव्ह, हे अनुसार सुद्धा त्यांचं ग्रेडेशन होतं. हे कशावर नव्हतं? पाण्याच्या अवेलेबिलिटीवरती. जर तुम्ही पाण्यामध्ये बोटीवर उभे आहात, तुम्हाला जे पहिले खारफुटी दिसतील ते आहेत फ्रंट मँग्रोव्ह.
ज्या वेळेला तुम्ही नेचर ट्रेलनी खारफुटी बघाल जमिनीवरनं, तेव्हा तुम्हाला जे पहिलं खारफुटी दिसतील त्याला म्हणतात बॅक मँग्रोव्ह. आणि पाणी जितक्या प्रमाणात आहे तितक्या त्या प्रमाणामध्ये खारफुटीचे वेगवेगळेपणा असतो. तुम्हाला रेड मँग्रोव्ह म्हणजे कांदळ आणि मँग्रोव्ह ऍपल म्हणजे चिपी तुम्हाला जमिनीकडे फारशा दिसणारच नाही, ते तुम्हाला एकदम पाण्याच्या ठिकाणी दिसतील, वाईस वर्सा. त्याच्यामुळे तसं डिस्ट्रीब्युशन होतं. खारफुटीमध्ये नेस्टिंग करणारे पक्षी कुठले आहेत? भरपूर भरपूर. साधी गोष्ट सांगतो, अगदी एकदम साध्या पक्ष्यांपासून आपण सुरुवात करूया. डोमकावळे मोठ्या प्रमाणामध्ये खारफुटीमध्ये घरं बांधतात. एक ब्लॅक शोल्डर काईट किंवा ब्लॅक विंग काईट खारफुटीमध्ये राहते. पुढचं ब्राह्मणी घार जी आहे खारफुटीमध्ये राहते. त्यानंतर ऍशिप्रिनिया छोट्या झुडपांमध्ये खारफुटीच्या घरटा बांधते. त्यानंतर कच्छमध्ये खारफुटीच्या जवळच्या दलदलीमध्ये दलदलीचे घरटी करून, दलदलीची 3-3, 4-4 फूट उंचीची घरटी करून फ्लेमिंगो अंडी घालतात. मोठ्या प्रमाणामध्ये हे होतं. त्यानंतर पाईड किंगफिशर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक खंड्या पक्षी असतो, तो खारफुटीमध्ये राहतो. बऱ्याच प्रकारचे पक्षी. आपला गोल्डन ओरिओल, त्याला हळद्या म्हणतात, खारफुटीच्या एकदम छान सानिध्यामध्ये राहतो. त्याच्यानंतर तुमचा लॉंग टेल श्राईक, त्याला आपण हे म्हणतो खाटीक पक्षी म्हणतो, खारफुटीच्या आजूबाजूला घरटी बांधतो. त्यानंतर विविध प्रकारचे वेडर बर्ड्स म्हणजे पाण्यामध्ये चालणारे पक्षी जे आहेत, खास करून तुमचे वेडर मध्ये सगळ्यात मेन तोंडावरची नाव आहे, ही बदकं तुमची हळदी कुंकू बदक जे आहे ते खारफुटीच्या अगदी जवळ मायग्रेटरी आहे, ते अंडी घालतं. नॉर्थन शॉलर पण त्याच्या आजूबाजूलाच घरटी बांधतात. ओके, थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे की खारफुटीच्या जंगलांची उंची किती असते? भिवंडी जवळ ती 20 फुटापेक्षा जास्त आहे. बरोबर, परफेक्ट. त्यानंतर 25 फुटाची काही झाडं ठाणे खाडीमध्ये आरामात दिसतात. तुम्ही जर ईस्टर्न बँक ऑफ इंडियाला गेलात, जिकडे तुमचं ओरिसा आणि पश्चिम बंगाल आहे, तिकडे तर 35 आणि 45 फुटाच्या उंचीचे तुम्हाला खारफुटीचे वृक्ष दिसतील. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे सुंदरी प्रचंड वाढतात. सुंदरबन मधल्या 40-45 फूट एकदम आरामात मोठ्या मोठ्या वृक्ष आहेत त्याच्यात. ओके, एक पुढचा प्रश्न असा आहे की खारफुटीचा अभ्यास करण्यासाठी काही अभ्यासक्रम आहे का, आणि असल्यास कुठे आहेत? मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही खारफुटीच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर बांदोडकर कॉलेजमध्ये वाईल्ड लाईफ वगैरे हे जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खारफुटीचा अंतर्भाव आहे. त्यांची फील्ड ट्रिप वगैरे असते. विविध प्रकारचे जे कोर्सेस आहेत, ग्रॅज्युएशनचे कोर्सेस, पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस, त्याच्यामध्ये सुद्धा EVS या प्रकारामध्ये तुम्हाला खारफुटीचा अभ्यास तुम्हाला करायची संधी मिळते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, WWF इंडिया, हे ज्या NGOs आहेत त्या NGO सुद्धा खारफुटीच्या आणि त्याच्या सानिध्यात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतीच्या संदर्भातला अभ्यास करण्याचे त्याला काय म्हणतात, त्याला कोर्सेस ते मध्ये मध्ये अरेंज करतात. ओके, अजून एक पुढचा प्रश्न आला आहे की सुंदरबन मध्ये जसे वाघ आहेत तसे मुंबईमध्ये कुठले 4 लेग्ड अॅनिमल आढळतात? मी मगाशी सांगितलं, त्याचा परत ते एकदा सांगतो. सोनेरी कोल्हा म्हणजे गोल्डन जॅकल, जो खूप खूप युनिक आहे, तो मुंबईच्या खारफुटीमध्ये आहे. वाईल्ड बोर म्हणजे जंगली रानडुक्कर जे आहे ते खारफुटीच्या जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर फ्रूट बॅट्स म्हणजे फळं खाणारी वटवागळं खारफुटीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात. त्याच्यानंतर इंडियन ग्रे मोंगूस हा पण चतुष्पाद प्राणी जो आहे तो खारफुटी जंगलामध्ये असतो. सिव्हेट कॅट नावाची एक मांजर आहे, तिचे सुद्धा इनडायरेक्ट एव्हिडन्सेस आपल्याला मिळालेले आहेत. खारफुटीवरतीच राहते. जीवनातला 90% भाग जो आहे, जीवनाचा वेळ जो आहे तो झाडामध्ये राहते. फक्त
सी शू करण्यासाठी वगैरे जे आहे, नेचर स्कॉट करण्यासाठी फक्त ती जमिनीवरती येते, परत वरती जाऊन बसते. त्यानंतर बँडिकूट नावाचा मोठा उंदीर किंवा घुशीसारखा प्राणी असतो, तो पाण्यात छानपैकी पोहतो, तो पण खारफुटीमध्ये दिसतो. त्यानंतर स्क्विरल्स किंवा खारी जे असतात, खारुताई पण त्याला म्हणतो, ते सुद्धा खारफुटीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतात. ओके, थँक्यू सर. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया आता, की मागील 1-2 दशकामध्ये ठाणे खाडीमध्ये अशी कुठली प्रजाती आहे का की जी आधी होती आणि आता नष्ट झाली आहे किंवा कमी झाली आहे? उलट बोलतो, आधी नव्हती ती आत्ता आली. म्हणजे तुमचं कांदळ, रायझोफोरा, मिक्रोनोटा हे जे आहे, हे पूर्वी मानवाच्या कार्यामुळे नष्ट झालं होतं. त्यानंतर आपल्यासारखे बरेचसे एनजीओज आहेत, कॉर्पोरेट आहेत, कॉलेज आहेत, खास बांधवगड कॉलेज आहे, परत प्रचंड प्रमाणामध्ये काम केलं गेलं आणि परत आपण रेड मँग्रोव्ह म्हणजे कांदळ ते रिइंट्रोड्यूस केलं गेलं. आता एक वाईट गोष्ट सांगतो, मी जेव्हा रिसर्चचं काम करत होतो साधारणतः 2010च्या आसपास वगैरे, त्यावेळेला सोनर्शिया ग्रिफिथी नावाचं एक झाड मला वाशीला मिळालं होतं, वाशी गावामध्ये. त्याचं जे स्टेम असतं ना, ते आपल्या पेन्सिल सारखं असं चौकोनी असतं, असं गोल नसतं नॉर्मल. ते पेन्सिल कशी षटकोनी असते, असं चौकोनी असतं. ते सोनर्शिया ग्रिफिथी ते कोळीवाड्यामध्ये होतं आणि ते नंतर मला कधीच दिसलं नाही. इतक्या वर्ष दिसलं नाही मला, जवळजवळ 15-16 वर्ष. त्यानंतर अचानक मी एका प्रोजेक्टला गोदरेजच्याच एका एकदम वेगळ्या भागामध्ये गेलो होतो आणि ती एक मुलगी माझ्याकडे होती, 9वी मधली, भावाची स्टुडंट, आणि तिला सोनर्शियाच्या म्हणजे चिपीच्या वेगळ्या झाडावर माझं काम होतं. त्यावेळेला शोधता शोधता मला ते एक झाड मिळालं, एकदा 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आता. तर ते असं होता ते शेवटी फायनल झालं आमचं, ते झाड आहेच म्हणून. तर असं सुद्धा असतं की तुम्ही जितकं फील्डमध्ये जास्त काम करता पर्यावरणामध्ये, तितकं तुम्हाला नवीन नवीन माहिती सतत मिळत असते. बॉम्बे धाबा म्हणून ठाण्यामध्ये खाडीच्या ठिकाणी खूप सुंदरशी झाडं होती, पण पूर्ण नष्ट झालेली आहेत, त्यांनी कापून टाकलेली आहेत. आणि तशीच दिव्याच्या आजूबाजूला आपण अजून भरपूर झाडं अजून शिल्लक आहेत. हो हो, बरोबर आहे तुमचं ऑब्झर्वेशन. दिव्याला पण सुद्धा दिवा आणि मोगऱ्याच्या दरम्यान किंवा दिवा आणि कोपरच्या दरम्यान असं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. एक आता आपली टेक्नॉलॉजी एवढी छान आहे की गुगल अर्थनी आपण कम्पेअर करू शकतो, पूर्वी कसं होतं आता कसं होतं. तुम्ही खारफुटी कक्षाला किंवा मँग्रोव्ह फाउंडेशनला तुम्ही विचारू शकता, सांगू शकता, पूर्वीचे आणि आताचे फोटो सांगू शकता आणि त्यांना कम्पेअर करू शकता. संबंधितावरती कारवाई केली जाईल. ओके, आपण खरंच आता शेवटचा एक प्रश्न घेऊया, कारण वेळेअभावी आपल्याला सर्व प्रश्न आता घेऊ शकत नाही आपण, आणि बाकीचे ज्यांचे प्रश्न असतील त्याची उत्तरं आपण सर नक्की तुम्हाला ग्रुपमध्ये देतील. तर दीपाली मॅम, तुमचा फक्त प्रश्न विचारा, मग आपण थांबूया त्या प्रश्नानंतर. नमस्कार. गुड आफ्टरनून सर. नमस्कार जी सर, मेरा क्वेश्चन ये है कि इतने सारे एक्ट्स जो सपोर्ट कर रहे हैं प्रोटेक्शन को, पर हम जैसे देखते हैं कि फिर भी उसके अगेंस्ट बहुत सारे लोकल चीज़ें हो रही है, तो हम उसके फोटोज लेके कहीं पे कुछ अपलोड करके कंप्लेंट करें, ऐसा हमारे लिए कोई प्रोविजन है कॉमन पीपल के लिए? प्रोविजन है, मेरा भी तो बराबर है आपका कि इतना सब होने के बावजूद भी हम सब जो अभी ये 30-32 लोग 35 लोग अभी हम लोग यहाँ है, हम सबको एक मालूम है ऐसा कि इतना सब होने के बाद भी कुछ ना कुछ होता ही रहता है. जी तळमळ आहे ना आपली, ती शेवटपर्यंत पोहोचायला पाहिजे. इसलिए मैंने पहले आपको बताया अभी कुछ 5 मिनट पहले कि ये जो खारफुटी का कक्षा है ना, मैंग्रोव फाउंडेशन, उसका मैं फोन नंबर आपको शेयर करूंगा ग्रुप पे, इसका सुरभि को शेयर करूंगा, वो आपको देगी और आप डायरेक्टली उनको वो फोटो निकाल के भेज सकते हो. सिर्फ फोटो मत भेजो, पहले वहां कैसे था वो गूगल अर्थ से निकालो, वो अटैच करके अभी का रिसेंट फोटो निकालो. मैं आपको एक मजे की बात बोलता हूं कि ये जो CRZ नोटिफिकेशन है ना, तो उसमें एक बहुत बड़ी पनिशमेंट है. अगर आपने एक भी मैंग्रोव का पेड़ काटा तो आपको 25,000 रुपए फाइन या 3 महीने की रिगरस पनिशमेंट, मतलब प्रिजन, मतलब सश्रम कारावास, या
अगर आप न्यायालय में जाके बोलते मैंने कुछ किया ही नहीं, मेरा गलती नहीं, मेरे यहाँ वहां पहचान है, तो वो जो जज है ना वो आपको बोलेगा ठीक है चलेगा। ये जो पहली और दूसरी पनिशमेंट है ना वो दोनों आपको, इतना प्रोविजन है, लेकिन कुछ भी टेबल के नीचे से नहीं होना चाहिए तो ही एप्लीकेबल होगा, और आप उसके पीछे पड़ो तो ही हो सकेगा ये सब कुछ। मैंग्रोव सुरक्षा ऐप जो है वो अभी रूपाली ने मैसेज में डाला है, वहां भी आप रजिस्टर इंस्टॉल करो, वहां भी आप रजिस्टर कर सकते हो। जी थँक यू सर. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा आजचं सेशन खूप छान इंटरॅक्टिव्ह झालं. तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. पुढे काही 2-3 अनाउन्समेंट आहेत ते सांगून आपण आपलं सेशन थांबूया. आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आपल्या ग्रुपवरती पोस्ट करू शकता, जेणेकरून सर सुद्धा ग्रुपवर आहेत, ते तुम्हाला नक्की त्याच्यावरती त्यांची उत्तरं देतील. एक वेगळी अनाउन्समेंट करू इच्छिते की आता गणपती येत आहेत पुढच्या महिन्यात, तर प्रशिक्षण उद्या देणार आहोत आणि आपण या प्रशिक्षणामध्ये व्हॉलेंटियर्स तयार करत आहोत, जे बाकी शाळांमध्ये आणि सोसायटीमध्ये जाऊन मूर्ती बनवायला शिकवतील. तर ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी उद्या नक्की 10 ते 1 या वेळामध्ये पर्यावरण शाळेमध्ये संपर्क साधावा. हे पोस्टर देखील मी आपल्या ग्रुपवरती लगेच पोस्ट करेन, जेणेकरून तुम्ही ह्याच्यावरती संपर्क साधून उद्या त्या सेशनसाठी येऊ शकता. त्यानंतर 29 जुलैपासून 4 सप्टेंबर पर्यंत आपण गणपती कार्यशाळा घेणार आहोत. ज्यांना स्वतःच्या घरी जे बाप्पा बसतात ती मूर्ती स्वतः बनवायची असेल तर तुम्ही या सेशनला म्हणजे या कार्यशाळेसाठी नक्की येऊ शकता. 29 जुलै ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. पूर्व नोंदणी आवश्यक आहे यासाठी. तर मी हे सुद्धा पोस्टर आपल्या ग्रुपवरती पोस्ट करेन. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की यासाठी संपर्क करावा. पुढच्या महिन्याचे सेशन मी आता अनाउन्स करते. पुढच्या आपल्या ऑगस्टमध्ये 5 सेशन होणार आहेत. 2 ऑगस्टला पर्यावरण पत्रकारिता या विषयावरती अक्षय मांडवकर यांचं सेशन होणार आहे. 9 ऑगस्टला पर्यावरण कायदे. आता आज सुद्धा आपण मॅनग्रोव्ह बद्दल कायदे पाहिले, तर तसंच इन जनरल पर्यावरणाचे कायदे काय आहेत याविषयी कृष्णा कामत मॅमचं सेशन होणार आहे. आणि त्यालाच जोडून 16 तारखेला त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं याबद्दल रोहित जोशी यांचं सेशन होणार आहे. 23 आणि 30 तारखेला आपण गणपती फेस्टिवल जे आहे ते पर्यावरण पूरकरित्या कसं साजरं करू शकतो या बाबतीमध्ये 2 सेशन होणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी ज्या मोठ्या संख्येने आज उपस्थिती होती त्याच मोठ्या संख्येने तुम्ही नक्की पुढच्या 5 सेशनला उपस्थित राहावं आणि तुमच्या फ्रेंड्सना किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये सोसायटीमध्ये सर्वांना आपल्या खुली पर्यावरण शाळा या उपक्रमाबद्दल नक्की तुम्ही सांगावं अशी विनंती आहे. पुन्हा एकदा मी आज हेमंत कारखाने सरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी इतक्या छान पद्धतीने आपल्याला मॅनग्रोव्ह या विषयाबद्दल माहिती दिली. आणि तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार की आपलं सेशन सुद्धा अतिशय इंटरॅक्टिव्ह झालं. त्यामुळे तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार आणि आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया 2 तारखेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू सो मच.